नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत माझे मित्र आणि माझे सहकारी विशाल आहेत. विशाल, नमस्कार, मी विशाल वरपे. द बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणामध्ये जी सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आणि या गटामध्ये ज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली आणि जे खरे जायंट किलर ठरलेले आहेत असे शेखर पाचुनकर आपल्यासोबत आज गप्पा गोष्टी करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वात प्रथम द बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विशालराव, सगळ्यात पहिला प्रश्नांची सुरुवात तुम्ही करा. नक्कीच. खरं तर दादा, निवडणुकीचा काळ होता. मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप, प्रचारांच्या सभा रॅली सुरू होत्या. त्या काळात तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसताय की कुठल्या कार्यकर्त्यावर दबाव किंवा दबाव तंत्राचा वापर केला तर 2002चा शिखर तुम्हाला पुन्हा बघायला भेटेल. तर मला वाटतं कालच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा जो कालचा देहबोली होती, वागण्याची पद्धत होती, तो पूर्वीच्या शिखराला बघायला मिळाला असं वाटतं? नाही, ते 2002चा शेखर पाचुनकर बघायला मिळेल ह्या विधानाचा अर्थ बऱ्याच अर्थांनी होता. वैयक्तिक तसं जर पाहिलं तर रांजणगाव, गणपती, कारेगाव आणि ढोकसांगवी ही तिन्ही गावं MIDC संबंधित आणि जोडली गेलेली. बऱ्याच लोकांचे प्रपंच ह्या तिन्ही गावांमधले हे MIDC वरती त्यांची उपजीविका चालते आणि प्रपंच अवलंबून आहे. ह्या निवडणुकीला सुरुवातीपासूनच MIDC मध्ये ज्यांचे व्यवसाय चालू होते, ज्यांच्या नोकऱ्या चालू होत्या, त्यांना दंबाजी केली गेली की जर ह्या निवडणुकीत आम्हाला मदत नाही केली तर तुमच्या नोकऱ्या किंवा तुमची उपजीविका बंद करण्यात येईल. त्यानंतर बाकीची जी शेतीप्रधान गावं होती त्या गावांना दंबाजी करण्यात आली की तुमचं चासकामांचं पाणी आम्ही बंद करू, आणि वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दंबाजी करण्यात आली होती. तर माझा सगळ्यात आधी उद्देश त्या विधानाच्या पाठीमागचा असा होता. माझा राजकारणातला उगमच हा मुळात विद्रोही विचारांतून झालेला आहे आणि दंबाजी करणाऱ्याला अंगावर घेणं हे पहिल्यापासून माझी पद्धत आहे आणि मला ते आवडतं पण. लोकही साथ देतात, त्यामुळं दंबाजी कुणी करू नये. नाहीतर 2002ला ज्या पद्धतीने मी प्रस्थापितांच्या विरोधात आणि दंबाजी करणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहिलो, त्याच पद्धतीने मी माझ्या गोरगरीब मित्रांच्या सोबत उभा राहील, हा त्या विधानाचा पहिला अर्थ होता. दुसरा अर्थ त्यातून लोकांनी हा व्यवस्थित घेतला की 2002च्या नंतर ज्या पद्धतीने राजकारणामध्ये पूर्ण वेळ मी ऍक्टिव्ह होतो, ज्या पद्धतीने पूर्ण वेळ सगळ्या समाज घटकांशी मी संपर्कात होतो, संबंधात होतो, त्याच पद्धतीने मी सगळ्या समाज घटकांशी संपर्कात राहील, असा एक त्याचा अर्थ होता. आता ज्याला जसा अर्थ घ्यायचा त्याने तसा अर्थ तो घेतला पाहिजे. दादा, तुम्ही आता जर सांगितलं की 2002 साली तुम्ही निवडणूक लढवली आणि त्यानंतर तब्बल 2017 आणि आज त्यानंतर परत 7 वर्षांनी परत निवडणुकीच्या रिंगणात तुमच्या माध्यमातून तुम्ही भाजप आणि तुमच्या ज्या वहिनी असतील तेच उमेदवार होते स्वतः. तर हे सगळं करत असताना जिल्हा परिषद गट तुम्ही अख्खा पिंजून काढला, तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच का? निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असं नाही, लोकांच्यात राहणं ही पहिल्यापासून सवय. गेली 20-25 वर्ष मी ज्या दिवशी दशक्रिया नसेल तालुक्यामध्ये किंवा बाहेर कुठेतरी, त्याच दिवशी सकाळचा नाश्ता घरी केलेला आहे. दुपारचं जेवण एखाद्या मित्राच्या घरी, संध्याकाळचं जेवण एखाद्या मित्राच्या घरी. घरी जर सणसुद असेल किंवा काय कार्यक्रम असेल तर घरातले आवर्जून सांगतात की बाबा रे, आज संध्याकाळी लवकर ये, आज आपल्या घरी कार्यक्रम आहे म्हणून. नाही तर तसं आपण 24 तास लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळं ह्या जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी ही तसं पाहिलं तर फार पूर्वीपासूनच आम्ही करत होतो आणि त्यातल्या त्यात 2021ला ज्या वेळेला 2022च्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. त्यामुळं थोडंसं आणखी पेटून उठून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गेली 4-5 वर्ष आणखी ताकदीने मतदारसंघामध्ये फिरलो आणि त्याचा चांगला परिणाम झाल्याचं माझ्या लक्षात आलं. खरं तर आता गेल्या वेळी 2017 तुम्ही जी निवडणूक केलेली होती ती तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुमच्या वहिनी उभ्या होत्या. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात, भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढवली. पूर्वीची निवडणूक ही पक्षात होती, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा एक त्यावेळेस सूर होता. परंतु आताची निवडणूक घरातच झालेली आहे, 2 भावांच्यात निवडणूक झालेली आहे, 2 जावाजावांमध्ये अशी एक निवडणूक झालेली आहे. तर हे जे सुरू होतं निवडणुकीत, त्याचा वाद निवडणुकीत बघायला मिळाला, आरोप प्रत्यारोप झाले, ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, निवडणूक ही होणारच होती, भले ती 2 पक्षांमध्ये असो किंवा 2 भावांमध्ये असो. निवडणूक बिनविरोध झाली नसती, ह्या माझ्या मताशी तुम्ही सहभागी व्हाल किंवा तुम्ही सहमत व्हाल. निवडणुकीची सुरुवात 2021लाच झाली होती.
त्यामध्ये काही गोष्टींमध्ये मला वैयक्तिक स्वतःला कॉर्नर केलं गेलं. पक्षामध्ये मी कसा टिकून राहू नये यासाठी प्रयत्न केले गेले. दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले. आम्ही ज्यांचं नाव घेऊन राजकारणामध्ये आलो ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत आम्ही राहण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेच्या निवडणुकीला आणि विधानसभेच्या निवडणुकीला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी आमच्या सोबत राहून मतदान करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक, विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहण्याचा आमचा विचार होता. परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी पुढाऱ्यांकडून आमच्या कुटुंबावरती जे अवास्तव आरोप केले गेले, पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला, ह्या सगळ्या बाबींमध्ये आम्हाला राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःहून मदत केली. खोटे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्या नागरिकांच्या आग्रहास्तव. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्ही मागितली, पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली. आता भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आमच्याकडे होती, साहजिकच आहे. महायुतीमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला होता. समोरच्यांना तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलं, आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि या जिल्हा परिषद गटातले सुज्ञ मतदार हे कुठल्याही आरोपाला प्रत्यारोपाला बळी पडले नाहीत, कारण वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत होती आणि सत्याच्या सोबत लोक राहिले असं मला या निवडणुकीच्या निकालासंदर्भात म्हणावं वाटतं. खरं तर तुम्ही आता सांगितलं की सत्तेतले मोठे नेते आमच्या पाठीमाग न्यायालयीन प्रक्रिया किंवा या भागात तुम्हाला ओढलं गेलं होतं. सगळ्यात मोठं ही जी निवडणूक गाजली असेल तर ती 72 गुंठ्याच्या बळकवल्याच्या आरोपावर गाजली. हे नेमकं प्रकरण कसं होतं आणि हे नेमकं वास्तव काय? या संदर्भात मी स्वतः आदरणीय सौभाग्यवती स्वातीताई यांनी सुद्धा वारंवार पत्रकार मित्रांच्या समोर स्पष्टीकरण दिलेली आहे. मुळात ही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली बाब आहे, त्यामुळे त्याच्यावरती डिटेल मला काही बोलता येणार नाही. परंतु रांजणगाव गणपती आणि परिसरातल्या लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना कल्पना आहे की ती जागा आमचीच होती, आमचीच आहे आणि उद्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा ते सिद्ध होईल. परंतु केवळ सौभाग्यवती स्वातीताईंची प्रतिमा डागळणं, त्यात माझ्यासारख्याची प्रतिमा डागळणं यासाठी त्या 72 गुंठ्याच्या प्रकरणाचा वापर केला गेला. परंतु मुळात रांजणगावची सुज्ञ जनता ज्यांना हे सगळं प्रकरण माहीत होतं ती त्या कुठल्याही आरोपाला बळी पडली नाही आणि त्यांनी व्यवस्थित मतदान, विचारपूर्वक मतदान केलं. राहिला विषय बाकीच्या गावांचा, तर वैयक्तिक माझी स्वतःची प्रतिमा, लोकांशी वागायची माझी पद्धत, सौभाग्यवती स्वातीताईंची पद्धत, आमच्या कुटुंबियांची पद्धत ही फार पूर्वीपासून लोकांना माहिती आहे. राजकारणामध्ये गेली 25-30 वर्ष काम करत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्ट करताना वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देता किंवा वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय पडताना काळजी घेणारा आमचा स्वभाव आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात हे अशा आरोप प्रत्यारोप सहन करण्याची आमची पहिली वेळ नव्हती आणि लोकांना सुद्धा ह्या खोट्या आरोपांमध्ये तथ्य दिसलं नाही. त्यामुळं लोकांनी सुद्धा व्यवस्थित मतदान केलं. याच्यामध्ये राज्याच्या पातळीवरती काही वृत्तवाहिन्या जोडल्या गेल्या, मुंबईच्या पातळीवरती काही बातम्या दिल्या गेल्या, अंजली दमानिया मॅडमकडे सुद्धा ह्या संदर्भातली कागदपत्र दिली गेली, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे कागदपत्र दिली गेली. परंतु ह्या सर्व मंडळींनी, ही सगळी जागरूक मंडळी, तुम्ही कोणी जाल आणि आरोप कराल आणि त्यावरती ती मंडळी समोरच्याला म्हणजे वैयक्तिक त्याच्यावरती आरोप करतील किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने धारेवर धरतील अशी परिस्थिती नाही. दमानिया मॅडमनी सुद्धा कदाचित या कागदपत्रांचा खोलवर अभ्यास केलेला असेल, त्यामुळं नंतर दमानिया मॅडम सुद्धा या संदर्भात कुठेही बोललेला आपल्याला दिसणार नाही. बावनकुळे साहेबांनी सुद्धा या कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी त्यांच्याही लक्षात आल्या, तथ्य त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी सुद्धा या संदर्भात कधी वक्तव्य केलेलं नाही आणि हाच विषय रांजणगाव गणपती आणि परिसरातील लोकांच्या बाबतीत आहे. ते खरे 72 गुंठे कोणाचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्या आरोपांना फारसं महत्व ह्या निवडणुकीमध्ये राहिलं नाही. आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुमचे विरोधक जे असतील त्यांनी माजी मंत्री वळसे पाटील यांच्या निवडणुकीच्या वेळेस खूप मोठा त्यांनी लढा दिला आणि परंतु जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वळसे पाटील कुटुंबाच्या वतीने कोणताही सहभाग या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. वैयक्तिक आता त्याच्यामध्ये मी बोलण्यासारखं काहीच नाही. पक्ष त्यांचा आहे, नेते त्यांचे आहेत. ज्या नेत्याकरता आपण जीव काढला किंवा तुम्ही म्हणता तसं घरामध्ये सुद्धा फूट पडण्याची परिस्थिती आली, खरं तर त्यांनी ह्या प्रचारामध्ये यायला पाहिजे होतं. परंतु स्वर्गीय अजितदादांच्या दुःखद निधनामुळं
जे अपघाती निधन त्यांचं झालं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी पक्षाने असा निर्णय घेतला होता की जाहीर सभा किंवा मोठा कार्यक्रम कोणी करायचा नाही. कदाचित त्या धोरणाला अनुसरून आदरणीय वळसे पाटील साहेब किंवा त्यांचे कार्यकर्ते ह्या मतदारसंघात आले नसतील. परंतु वळसे पाटील साहेब का आले नाही हे खरं कारण तुम्ही वळसे पाटील साहेबांनाच विचारलं तर जास्त चांगलं राहील. नक्कीच. खरं तर आता गेल्या 5 वर्षापूर्वी माफ करा 9 वर्षापूर्वी निवडणूक झाल्या होत्या. त्यावेळेस स्वातीताई सभागृहात होत्या, जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य होत्या. आता भारतीय जनता पार्टीचे वरती सत्ता येणार नाहीये जिल्हा परिषदमध्ये, तर नाही आलेली. आणि अशातच आता तुम्हाला सत्तेचा आधार घ्यावा लागणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्याकडनं तुम्ही गेल्या वेळेस पैसे आणायचे, निधी मिळायचा, खाली मंत्री होते तुमच्याकडं सोबत, मंत्र्यांचा निधी मिळायचा, विकास कामं व्हायची. आता मात्र याला खूट लागेल असं वाटतं का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी आहेत. भारतीय जनता पार्टी हा पक्ष महायुतीतला मोठा भाऊ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या अंदाजे 50 ते 51 जागा पुणे जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या साधारणतः 10 ते 11 जागा निवडून आलेल्या आहेत. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलाबल हे एक हाती सत्ता स्थापन करण्याचं जरी असेल तरी पुणे जिल्हा परिषदेचा कारभार करताना आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी निधीची तरतूद ही सगळ्या पक्षांसाठी समान होईल ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असेल, फक्त त्याच्या निधीतून कामं करायची म्हटली तर ती कामं तेवढ्या ताकदीने किंवा तेवढ्या मोठ्या रकमांची होणार नाहीत. परंतु आज राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. पुणे जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे करतात ते आमदार राहुलदादा कुल, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि भारतीय जनता पार्टीतले अनेक मित्र हे आमच्या भागासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत. मुळात जिल्हा परिषदेचं खातं ज्यांच्याकडे आहे त्या ग्रामीण विकास खात्याची जबाबदारीच भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याकडे जयकुमार गोरे साहेबांकडे आहे. त्यामुळे समजा उद्या जिल्हा परिषदेकडून जरी काही प्रमाणात निधी मिळण्यासाठी जरी काही अडचण आली तरी जयकुमार गोरे साहेबांचं ऑफिस हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी कधीही खुलं असतं. ग्रामीण विकास विभागाकडून मंत्रालयातून निधी आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आपल्या परिसरातील जनतेला निधीसाठी कुठलीही कमतरता येणार नाही असा ठाम विश्वास मला आहे. कालच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस एक निदर्शनास आलं आणि सोशल मीडियावरती बरेच असे बॅनर्स देखील झळकले तुमच्या बाबतीमध्ये की भावी आमदार म्हणून. कार्यकर्त्यांच्या वतीने असे फ्लेक्स मोठ्या प्रमाणामध्ये झळकले, सोशल मीडियावरती देखील काहींनी व्हायरल केले होते. मुळात गंमत सांगू का, निकालाच्या आधीच बऱ्याच लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारची तयारी करून ठेवली होती. कुणी गुलाल आणून ठेवला होता, कुणी वाजंत्री आणून ठेवले होते, कुणी आणखी काय काय. अचानक ज्या वेळेला मी मतदान केंद्रातून बाहेर आलो आणि विजयाची 2 बोटं उंच करण्यापेक्षा मी 3 उमेदवार निवडून आलेत म्हणून मी 3 बोटं उंच केली. त्याच वेळेला अचानक कुठून ते बॅनर हवेतून आले मला काही कल्पना नाही, परंतु कार्यकर्ते हे उत्साही असतात. कालचा जिल्हा परिषदेचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट करून खेचून आणलेला आहे. त्यामुळे त्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी या भावना व्यक्त केल्या असतील. राजकारण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उद्या भागाचा विकास करण्यासाठी किंवा तालुक्याच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत भांडत आलोय, उद्याही भांडत राहील. उद्याच्या राजकारणाचं उद्या बघू. नक्कीच. खरं तर मला निवडणूक लढायची यासाठी, निवडणूक मला जिंकायची यासाठी असं बोललं जातं किंवा मला ही विकास कामं करायची, ती कामं करायची. 5 वर्ष त्यावेळेस याच्यापूर्वी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य तुम्ही स्वतः राहिलेले आहेत, त्याच्याबरोबर स्वतःही 5 वर्ष राहिलेले आहेत. अशी कुठली कामं केलेली आहेत की जी पुन्हा आता ह्या टर्ममध्ये करायची गरज पडणार नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही आज रस्ते करा, ते 5 वर्षांनी 10 वर्षांनी उखडणारच आहेत, ते नवीन करावे लागतील. तुम्ही आज पाण्याच्या योजना करा, लोकसंख्या वाढली की त्या योजना तुम्हाला विस्तार करावा लागतो, त्या योजना वाढवाव्या लागतील. तुम्ही आज शाळा बांधा, उद्या शिक्षण प्रणाली अपग्रेड होत असताना त्या शाळा आपल्याला अपग्रेड कराव्या लागतात. विद्यार्थी संख्या वाढली की आपल्याला त्या शाळांची संख्या वाढवावी लागते, वर्गखोल्या वाढवाव्या लागतात, इमारती वाढवाव्या लागतात. त्यामुळं 5 वर्षांमध्ये सोडा, मी गेली 5-25 वर्ष लोकांच्यात आहे. 5-25 वर्ष जिल्हा परिषद असेल, डीपीडीसी असेल, मंत्रालयातील अनेक विभाग असतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ठामपणे जर सांगायचं तर 5 वर्षांचं सोडा, परंतु गेल्या 2-3 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने ज्या वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
त्यावेळेला आम्ही एक आश्वासन लोकांना दिलं होतं की इथून पुढे ह्या भागामध्ये दडपशाही आणि दबाव याचं राजकारण चालणार नाही. ते काम मात्र मी इथून पुढे सातत्याने करत राहील आणि इथून पुढे आमच्या भागातली जनता ही दबावाला आणि दडपशाहीला कधीच बळी पडणार नाही, एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगतो. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आश्वासनं देखील दिले जातात. आता तुम्ही देखील सांगितलं की त्याच प्रकारे तुम्ही आश्वासनं दिले की पुढे मी काय करणार आहे. या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे कानूर मेसा इथं आले होते आणि त्यांनी 650 कोटींचा निधीची तरतूद देखील त्या ठिकाणी त्यांनी पाण्यासाठी केली. निवडणूक झाली, निवडणूक तुम्ही जिंकले देखील. कानूर मेसाईच्या पाण्याचं पुढं काय? कानूर मेसाई गावच्या पाण्याचा प्रश्न हा गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्या गावातले वयोवृद्ध लोक सुद्धा सांगतात की आम्ही आता 70-80 वर्षांचं झालोय, पण आम्हाला काय पाणी येत नाही. केवळ कानूरच नाही तर कानूर असेल, पाबळ असेल, धामरी असेल, खैरवाडी, खैरेनगर, आमची चिंचोली, ह्या 12 गावांचा तो प्रश्न अतिशय ज्वलंत आहे. त्या 12 गावांसाठी मुळात आपल्या भागातल्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक डीपीआर तयार केला होता. त्या डीपीआरचा सखोल अभ्यास हा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी केला. आमच्या विनंतीला मान देऊन आमदार राहुलदादा कुल आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ते आम्ही विनंती केल्यानंतर 24 तासात कानूर गावात आले. त्यांनी पूर्णपणे सखोल अभ्यास करून ते त्या ठिकाणी आले होते. डीपीआर त्यांच्या हातात होता आणि कृष्णा गोदाखोऱ्याचे चीफ इंजिनियर हे त्यांच्या सोबत होते. त्यांनी त्याच ठिकाणी सगळा अभ्यास करून लोकांना सांगितलं की 650 कोटींचा निधी या भागात आणणं ही काय फार मोठी गोष्ट नाही. हे काम आतापर्यंत का झालं नाही हाच मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु आता मी 100% ते काम करील. त्यांनी त्यासाठी बजेटमध्ये त्यासाठी प्रोव्हिजन करण्याचं सुद्धा मान्य केलंय. आज 10 तारीख आहे. साधारणतः 12 किंवा 13 तारखेला या संदर्भातली एक बैठक, 23 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं सुरू होते. त्यापूर्वी तयारीसाठी 13 तारखेच्या दरम्यान एक बैठक विखे पाटील साहेब मुंबईमध्ये घेतील. त्या बैठकीला आम्ही या भागातले पाण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि आम्ही स्वतः त्या बैठकीला जाऊन हा प्रश्न 100% धसाला लावू. भारतीय जनता पार्टी ही आश्वासनं देणारी पार्टी नाही. राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांना मुळात त्या प्रश्नांची जाण आहे आणि त्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये होईल, याबद्दल माझ्या मनात तरी कुठली शंका नाही. खरं तर तुम्ही निवडणूक जिंकलात. आता निवडणुकीच्या पूर्वी असं बोललं जायचं की हे दोन्ही कुटुंब एकत्र आली पाहिजेत, कार्यकर्त्यांचं मरण होतंय. निवडणूक जिंकलात, कुटुंब विभागलंय, याचं दुःख मनामध्ये असेल, तर हे पुन्हा कुटुंब एकत्र येण्यासाठी प्रयत्न कराल? पत्रकारांशी बोलताना किंवा कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यासारखा खरं तर हा विषय नाही. काल अतिशय उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक झाली. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही गावागावामध्ये फिरत होतो. सगळे मिरवणुका वगैरे संपल्यानंतर लोक घरी जायला निघाले. त्यावेळेला आमच्या काही जणांच्यात विषय झाला की आता पुढं काय आणि नेमकं आपण काय कमावलं. मुळात ही निवडणूक लागायलाच नको. अनेक जणांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. वैयक्तिक त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. जर मतदारसंघ हा पुरुष सर्वसाधारण झाला असता तर त्यांनी निवडणूक लढवणं एक वेळ मी सुद्धा मान्य केलं असतं. गेल्या 10 वर्षांमध्ये 8-8, 10-10 पदं मिळाली. तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती काम करण्याची संधी मिळाली. तरी जिल्हा परिषदच्या निवडणुकीची मागणी त्यांनी का केली हा अजूनही माझ्या समोरचा प्रश्न आहे. बरं, ती मागणी करताना सुद्धा थोडंसं चुकीच्या पद्धतीने ती मागणी झाली. त्यामुळं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला ती निवडणूक लढवणं गरजेचं वाटलं. आता माझ्या समोर असताना जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर ते वैयक्तिक मलाही मान्य होतं आणि कदाचित लोकांनी ते मान्य केलं असतं. परंतु एका वेळेला बैठकीला बसल्यानंतर म्हणायचं की पुरुष ओपनची जागा आली तर मी लढवीन आणि जर महिलेची जागा राखीव आली तर स्वातीताईंनाच आपण निवडणूक लढवायला लावू, गणपती बाप्पाच्या दुर्वा उचलून किंवा बाकीच्या काही शब्द घेऊन, हेही वचनं समोरच्यांनी आम्हाला दिली होती. परंतु महिला राखीव जागा झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या घरातली महिला उमेदवार म्हणून दिली. ती का दिली याचं उत्तर अजूनही आमच्याकडे नाही. लोकांनाही ते मान्य झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून लोक आमच्या सोबत राहील. कुटुंब दुभंगलंय किंवा कुटुंब आज एकोपा राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु हा एकोपा कशा पद्धतीने टिकवता येईल यासाठी बरीच लोक प्रयत्न करतात. सकारात्मक जर समोरून प्रतिसाद मिळाला तर अजूनही कुटुंब एकत्रित राहू शकतं. फक्त माझा आपल्या सारख्यांच्या माध्यमातून एकच सल्ला राहील. आमचे दाजी बापूसाहेब शिंदे, राहुलदादा पवार, आमच्या रांजणगावातली अनेक वयस्कर माणसं
ही शेवटच्या टप्प्यापर्यंत ही प्रयत्न करत होती की ही निवडणूक अशा पद्धतीने होऊ नये. त्यांच्या त्या संदर्भातल्या बैठका पण चालू होत्या. बापूसाहेब दाजींनी ज्या वेळेला त्यांना बैठकीसाठी फोन येत होते त्यावेळेला बापूसाहेब दाजींनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं की बैठक होईल, परंतु त्या बैठकीमध्ये आपल्या घरामध्ये एकच उमेदवार राहावा या संदर्भात तुम्ही जर चर्चा करणार असाल तरच बैठक होईल. परंतु शेवटपर्यंत त्यांच्याकडून त्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे बापूसाहेब दाजी त्यांना भेटले नाहीत आणि ती बैठक झाली नाही. आज माझ्यासमोर एक प्रश्न आहे. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की वळसे पाटील साहेब त्या प्रचाराला का आले नाहीत. ज्या नेत्यांसाठी आपण जीवाचं रान केलं, ज्या नेत्यांसाठी आपण प्रसंगी घराच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली, आज त्याच नेत्यांनी आपल्याला थोडंसं वाऱ्यावरती सोडून दिल्यासारखं वाटत नाही का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ज्या कार्यकर्त्यांच्या आणि जे आपलं एक ठराविक कोंडाळ आहे त्या कोंडाळ्याच्या सल्ल्यावरती चालून आज आपण एवढा मोठा निर्णय घेतला. आज आपण घराच्या विरोधात गेलो, गावाच्या विरोधात गेलो, आज आपण समाजाच्या विरोधात गेलो. तर सल्ला ऐकताना नेमका कोणाचा ऐकावा आणि सल्ला ऐकल्यानंतर सुद्धा स्वतःच्या मनाने विचार करून काहीतरी निर्णय घ्यावेत, ही सवय त्यांनी लवकरात लवकर लावून घेणं गरजेचं आहे. कुटुंब एक राहण्यासाठी इथून पुढच्या भविष्यकाळात सुद्धा जे काही प्रयत्न माझ्या पातळीवरती करता येतील, आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या पातळीवरती करता येतील, ते प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आणि सगळ्यांच्या सद्भावनेला अनुसरून कदाचित उद्याच्या भविष्यकाळामध्ये जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर कुटुंब एकत्र सुद्धा होऊ शकतं, त्यात काही शंका नाही. खरं तर ही निवडणूक झाली आता, परंतु अनेकदा बोललं जातं किंवा चर्चा झाली, मतदारसंघात देखील चर्चा आहे, संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चा आहे की या निवडणुकीत प्रचंड पैसा पाचूनकर कुटुंबाने खर्च केला असं एक बोललं जातं. नेमकं निवडणुकीत पैशांचा वापर दोन्ही बाजूनी झाला असं बोललं जातं. तुमच्या याच्यावर काय मत आहे? नाही, आता हा प्रश्न आपण उमेदवारांना विचारलं तर बरं राहील. मी माझ्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करत होतो. माझ्या प्रचारामध्ये कुठेही पैशाचा वापर झाल्याचं मला तरी वैयक्तिक दिसलेलं नाहीये. परंतु जर आपल्यासारख्यांना शंका असेल तर आपण प्रत्यक्षात उमेदवारांशी बोललेलं जास्त बरं राहील. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने त्यांनी विचारलं की पैशांचा वापर झाला अशी देखील चर्चा आहे, परंतु निवडणुकी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये होती तोपर्यंत कधी तुमच्या बाजूने कधी विरोधकांच्या बाजूने झुकत होती. शेवटच्या 2 दिवसात विरोधकांनी ती शेवटच्या टप्प्यात निवडणूक सोडून दिली अशी देखील चर्चा. हे माझ्या सुद्धा कानावर आलं आणि प्रत्यक्ष प्रचाराच्या मोहिमेत असताना हे जाणवलं सुद्धा. काही काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कानावर आल्या की 2 पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार यांची प्रचाराची यंत्रणा सुसूत्र नाही, त्यांच्यामध्ये बेबनाव झाल्याचंही कानावरती आलं, वाद झाल्याचंही कानावरती आलं. परंतु आम्ही आमच्या प्रचारावरती आमचं पूर्णपणे लक्ष केंद्रित होतं. कदाचित समोर पराजय दिसत असल्यामुळं आणखी जास्त काही प्रयत्न करून कार्यकर्त्यांना आणि लोकांना अडचणीत आणू नये असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी 2 दिवस आधी ती प्रचार यंत्रणा थांबवली असावी असं माझ्यासारख्याला वाटतं. खरं तर आता ही निवडणूक संपली, आता निकाल लागलाय. तुमचं एक भावाच्या कुटुंबात जिल्हा परिषद सदस्य पद आहे, तर एका भावाला पराभूत व्हावं लागलंय. तुम्ही कुटुंबातले मोठे सदस्य आहात, थोरले बंधू आहात. तुम्हाला ही घडी पुन्हा बसवण्याची तुमच्यावरती जबाबदारी आहे. आता समोर विरोधक म्हणता येणार नाही, पण कुटुंबातलीच व्यक्ती होती. त्यांच्या घरात कुटुंबात दुःख असेल, आज तुमच्या इकडचं कुटुंबात आनंद मिळतोय, त्यात तुम्ही दोन्ही ठिकाणी समांतर असायला हवं, हे एक बोललं जातं. तुमच्या इकडं एका बाजूला झुकलेला कल दिसतो, अशी चर्चा सातत्याने होत असते. नाही, ही चर्चा काही दिवसांपूर्वीच मी ज्या वेळेला दत्ता शेठच्या वाढदिवसाचं भाषण केलं त्या भाषणातच मी ही चर्चा क्लिअर केली होती की दत्ता शेठचं वय जास्त असताना त्यांच्यापेक्षा आधी हे राजकारणात आले, ग्रामपंचायत सदस्य आणि रांजणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच 5 वर्ष राहिले. त्यानंतर परत सदस्य झाले, बाजार समितीचे सदस्य झाले, उपसभापती झाले. पक्षाचं जिल्ह्याचं युवकांचं अध्यक्षपद त्यांना आपण मिळवून दिलं. पक्षाचं शिरूर आंबेगावचं अध्यक्षपद आपण मिळवून दिलं. ही सगळी पदं आपण त्यांना मिळवून देत होतो. त्याच वेळेला गाव कोणीतरी सांभाळलं पाहिजे आणि तालुका कोणीतरी सांभाळलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ते नियोजन सगळं मी करत होतो. परंतु जे काय असेल ते मलाच पाहिजे ही भूमिका ज्या वेळेला माझ्यासमोर आली त्यावेळेला सौभाग्यवती स्वातीताई ह्या अतिशय कर्तबगारपणे, कार्यक्षमपणे आणि अतिशय स्वच्छपणे जिल्हा परिषदेचा कारभार करत होत्या. महिला भगिनी असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील किंवा तरुण कार्यकर्ते असतील, कोणाच्याही तोंडून गेल्या 7-8 वर्षांमध्ये मी स्वातीताईंच्या वागण्याबद्दल कधी वेगळी चर्चा ऐकली नाही. त्यांनी कधी कोणाला दुखावलं नाही. माणसं निरंतर त्या जोडत गेल्या.
त्यामुळे स्वातीताईंनीच महिलेची जागा राखीव झाल्यानंतर स्वातीताईंनीच त्या जागेवरती निवडणूक लढवावी ही माझ्यासह सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची भावना होती, जी आपल्याला कालच्या निकालातून दिसून आली. त्यामुळं जिल्हा परिषदची उमेदवारी ही स्वातीताईंनाच देण्याचा माझा आग्रह होता. याच्या व्यतिरिक्त ह्या तालुक्यातलं दुसरं कोणतंही राजकारण त्यांनी मागितलं असतं तरी त्या राजकारणासाठी सुद्धा दिवसरात्र एक करायची माझी तयारी होती. जशी आतापर्यंत बाजार समितीला केली होती किंवा जसं आतापर्यंत ग्रामपंचायतला किंवा पक्षाच्या अध्यक्षपदासाठी मी प्रयत्न केले होते, तसं तालुक्यातलं इतर कोणतंही राजकारण त्यांनी सांगितलं असतं तरी त्या राजकारणासाठी सुद्धा आकाश पाताळ एक करायची माझी तयारी होती. परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय अडकलं होतं हे मला आजपर्यंत कळालं नाही. लोकांची अशी पण चर्चा कानावरती ऐकू येते की जिल्हा परिषदची निवडणूक ही फक्त तुम्ही करत होता, या निवडणुकीतून तुम्ही बाजूला झाले की त्यांच्या मार्गातला एक अडसर दूर होईल. मुळात माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यांना मदतच करत आलोय. कोणाच्या आयुष्यामध्ये अडसर म्हणून राहण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. जिथं मला अशी भावना जाणवते त्या ठिकाणी मी स्वतः कधी थांबत नाही. त्यामुळे माझा अडसर दूर करण्यासाठी त्यांना कदाचित जिल्हा परिषद लढवायची असेल, परंतु जनतेने मतदारांनी हे दाखवून दिले की जनता शेवटी स्वातीताईंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहिलेले. आता उद्याच्या राजकारणामध्ये कसं कसं होतंय काय काय होतंय ते आपण उद्याच्या राजकारणाचं उद्या बघूया. नक्कीच. दादा, शेवटचा प्रश्न. तुम्ही यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये देखील तुम्ही कार्यरत होतात, पदाधिकारी होतात, जिल्हा परिषद सदस्य देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेला. ऐन निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये अजितदादा यांचं निधन झालंय, काय भावना? नामदार अजितदादा पवारांची शोकसभा आम्ही रांजणगाव गणपतीमध्ये महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने घेतली. शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, 200-300 कार्यकर्ते त्या सभेसाठी आले. त्या भाषणामध्येच मी सांगितलं होतं की या तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं मला माहित नाही, परंतु रांजणगाव गणपतीमध्ये नामदार अजितदादा पवारांशी माझे जेवढे संबंध होते किंवा माझे जसे संबंध होते तसे संबंध कोणाचे असतील असं मला वाटत नाही. कॉलेजच्या काळापासून 1995-96ला राज्यातली काँग्रेसची सत्ता गेली, युतीचं सरकार आलं आणि त्यावेळेला अजितदादा पीडीसीसी बँकेचे चेअरमन झाले. त्या काळापासून अजितदादांचा आणि आमचा स्नेह होता, आमचे संबंध होते. माझी विद्यार्थी संघटना जी होती ती विद्यार्थी संघटना युवा अस्मिता म्हणून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखालीच NSY मध्ये आम्ही विलीन केली होती. तेव्हापासून अजितदादांचा आणि आमचा स्नेह राहिला. अजितदादांनी आम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती राजकारणात मदत केली. माझं 2002चं जिल्हा परिषदचं तिकीट हे समोर मातब्बर आणि तगडे उमेदवार असताना सुद्धा माझ्यासारख्या नौख्या कार्यकर्त्याला दिलं, मला निवडून आणलं आणि अजितदादांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता आम्ही सुद्धा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत राहिलो. परंतु काळाच्या ओघामध्ये आम्हाला अजितदादांच्या सोबत राहता आलं नाही. आजही अजितदादांच्या सोबत एवढे सलोख्याचे संबंध होते की मंत्रालयामध्ये असेल, पुण्यामध्ये एखाद्या कार्यक्रमाला असेल, एखाद्या खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा कुठेही भेटले तरी वळून पाठीमाग बघणं, माझ्याशी 2 शब्द बोलणं हे दादांनी कधी सोडलं नाही. आणि दादा गेल्यामुळं ह्या महाराष्ट्र राज्याची जी हानी झालेली आहे ती भरून निघणं केवळ अशक्य, असा नेता परत होणे नाही. त्यामुळं दादांच्या स्मृती ह्या कायमस्वरूपी आमच्या स्मरणामध्ये राहतील. आणि त्यांनी जो राजकारणाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलाय की काम करताना वेळ काळाचं बंधन नाही, काम करताना कोणतंही काम रेंगाळत ठेवायचं नाही आणि गरीबातला गरीब माणूस जरी असला तरी त्याला सन्मानाची वागणूक देणं, ही दादांनी घालून दिलेली तत्व ही आम्ही राजकारणात शेवटपर्यंत पाळू. तर हे होते शेखरदादा पाचुनकर. दादा, पुढच्या राजकीय जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि द बातमीशी बोललात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज माजी जिल्हा परिषद सदस्य आणि यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चर्चा केंद्र ज्या ठिकाणी ठरलं ते म्हणजे हे व्यक्तिमत्व. अशा व्यक्तिमत्वांनी आज आपल्या द बातमीशी चर्चा दिलखुलासपणे केलेली आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.